गुड मॉर्निंग मित्रांनो. रवी करंदीकर सिंहगडावर मजा करतोय. इकडे तानाजी कड्यावर आणि कलावंतिणीच्या बुजावर फार गर्दी होती म्हणून इथे येऊन बसलेलो आहे आणि तुमच्याशी बोलतोय. खर तर आजचा सिंहगड चपलांचा होता. काही दिवसापूर्वी म्हातोबाच्या टेकडीवर माझ्या चपला चोरीला गेल्या. मग काय अनवाणी चालत बाटाच्या दुकानात गेलो. पावसाळा नसून सुद्धा बाटा सँडक चपलांचा एक जोड दुकानात मिळाला. तेव्हापासून या बाटाच्या चपलांना रवी करंदीकरच्या चपला करण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून आज सिंहगड चपला घालून चढलो. चपलांच्यामुळे पायाखाली काय आहे हे काहीही कळत नव्हतं. अंधारात चालल्यासारखा चाचपडत चालत होतो. त्यामुळे म्हटलं की नेहमीसारखं शॉर्टकटने जाण्याच्या ऐवजी आज आपला सरळ वाटेनी गड. चपलांच्यामुळे आलेला गड चढण्यातला डळमळीतपणा वाटेत भेटलेल्या लोकांच्यामुळे कमी झाला. काहींनी आनंदाने आणि कौतुकाने माझे फोटो काढून दिल्याने उत्साह वाढला. काहींच्या बरोबर 4 शब्द बोलल्यामुळे खूप बरं वाटलं. मग त्यांच्या बरोबर पटकन सेल्फी काढल्या. अरे वा, रवी करंदीकर, मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघत असतो असं अजय म्हणाला तेव्हा खूप बरं वाटलं. गेले 8 दिवस तो दररोज सिंहगडावर येतोय. आजचा त्याचा 9वा दिवस होता. हे ऐकून मी फारच इम्प्रेस झालो. सुट्टी संपवून अमेरिकेला परत जाण्याआधी एकदा पोट भरून सिंहगड अनुभवावा म्हणून रोहित आला होता. त्याचं सिंहगड प्रेम बघून खूप बरं वाटलं. 70तल्या कर्जागींना आग्रहाने आपल्या बरोबर घेऊन येणाऱ्या 40तल्या तरुणांच्या ग्रुप बद्दल खूप कौतुक वाटलं. कोथरूड मधल्या गजबजाटीला कंटाळून डोंजात येऊन राहिलेल्या संगीत शिक्षक भुजबळांचा खूप हेवा वाटला. आणि निनाद आणि उषाताई या थोर आणि सुपर सिनियर ट्रेकर्सना भेटून मी तर वयाने अजून खूपच लहान आहे असं वाटलं. लातूरच्या शाळेची एक ट्रिप आलेली होती. त्यांच्यामुळे गड आला पण सिंह गेला ही गोष्ट खूप दिवसांनी ऐकली. असा आजचा चपलांचा सिंहगड माणसांच्या भेटीगाठींचा कधी होऊन गेला ते कळलंच नाही.